मेळघाटातल्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि आपण खंबीरपणे चव्हाण कुटुंबाच्या पाठीशी आहोत, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मोरगाव येथे सांगितले। महिला व बालविकास मंत्री ठाकूर यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे जाऊन दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाची भेट घेतली व त्यांचे सांत्वन करून दिलासा दिला। कुटुंबामधील व्यक्ती जाण्याने होणारी हानी कधीही भरून येऊ शकत नाही। या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दीपाली सारखी एक कर्तबगार अधिकारी आपल्यातून निघून गेली आहे। या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी एक कुटुंबीय म्हणून खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। दीपाली यांचे पती राजेश मोहिते, सासू, दीर, नातेवाईक यावेळी उपस्थित होते। प्रारंभी पालकमंत्री यांनी दीपाली चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले। त्यांनी चव्हाण यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले। दिवंगत दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी जबाबदार व्यक्तींना कठोर शिक्षा होण्यासाठी आपण संपूर्ण प्रयत्न करू आणि यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी विशाखा समित्या तात्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आलेले असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले। मेळघाटामध्ये कार्यरत असलेल्या महिला अधिकारी व कर्मचारी यांची माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।